जय श्रीराम. गेले 145 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 146 दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील येथील संत श्री आयुष्यभर श्रीरामाचं नावाचा जप करणाऱ्या लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. त्यांनी देव म्हणजेच नाम आणि नाम म्हणजेच देव हेच या 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तकात सांगितले. प्रत्येक दिवसासाठी एक पान, जे वाचायला साधारण 3-4 मिनिटं लागतील आणि स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. जर फिजिकल कॉपी वाचण्याचा कंटाळा असेल तर त्यांच्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवरून तुम्ही हे ऑनलाईन देखील फ्री ऑफ कॉस्ट वाचू शकता. वाचनाचा खूपच कंटाळा असेल तर अशा प्रकारचं जे वाचन झालेलं आहे प्रवचनांच्या पुस्तकाचं, त्याचं तुम्ही ऑनलाईन फ्रीमध्ये श्रवण देखील करू शकता. या 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तक त्यांनी नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितले आणि तेही चपक उदाहरणाद्वारे. संतांची ओळख हे कसं करावं, म्हणजे खरे संत कोण आहेत, हे ओळखण्याची काही गोष्टी त्यांनी याच्यात सांगितल्या. संतांकडे गेल्यावरती कसं वागावं, कसं वागू नये. जीवनामध्ये आपण कसं बोलावं, कसा विचार करावा, कसं वागावं जेणेकरून आपल्या या संसारिक जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या पारमार्थिक मार्गाची आपण त्या मार्गावरती जाऊन आपली उन्नती देखील होऊ शकतो. म्हणजे संसार करत असताना परमार्थाची तयारी करण्याचं काम देखील हे प्रवचन पुस्तक आपल्याला मदत करते या सगळ्या गोष्टीसाठी. तर आजचं हे 146 दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं शीर्षक आहे, आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमयच आहे. सृष्टीक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद हा अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळवणे हे सोपे आहे म्हणून हे समजून आपण सोपे झाले पाहिजे. म्हणजे बेसिकली आपल्या जीवनामध्ये प्रत्येकालाच आनंद हाच हवा असतो. तुम्ही जे काही आपण सगळेजण संसारिक लोक, जे पैसा कमवणं किंवा आपण घरदारे घेणं, सोनं-चांदी घेणं, बऱ्याच प्रकारचे इस्टेटी जे घेणं, ह्या सगळ्या म्हणजे आपण लग्न करणं, मुलं होणं, या सगळ्या जीवनातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या केवळ आणि केवळ फक्त आनंदासाठी असतात. परंतु संसारामध्ये राहताना आपल्याला जो आनंद मिळतो हा तात्पुरता असो, टेम्पररी असतो आणि तो चिरकाल टिकावा म्हणून परमार्थाचा मार्ग असतो आणि त्यासाठीच आपण नामस्मरण करायला पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो, पण कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे. पण आपण विषयातच आनंद मानतो. त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. म्हणजे आपण संसारिक लोक हे आपल्या आयुष्यामध्ये असताना ज्या विषयांच्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला असणाऱ्या भौतिक सुखांमध्ये आपण एवढं इन्व्हॉल्व झालेलो असतो, की आपल्याला तो आनंद मिळतो, पण तो टेम्पररी असतो. फोड आला म्हणजे खाज सुटली आणि खाजवल्यावरती रक्त आले, तर एक प्रकारचा आनंदच आपल्याला होत असतो. पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का? म्हणजे विषयातून आपल्याला टेम्पररी आनंद मिळतो, पण तो टेम्पररी असतो. त्याने आपल्याला त्रास पण होतो. म्हणून विषयात पण राहणं गरजेचं आहे का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवरती पडून कमीही होत असते, परंतु हळू काही सोडत नाही. म्हणजे आपल्या विषयामध्ये गुंतल्यावरती स्वतःला एवढा त्रास होत असतो, तरी पण आपण त्या विषयाची गोडी चाखतच असतो. विषयाचा आनंद असाच असतो, कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद, ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. म्हणजे आपल्याकडे काही न मागताही, आपल्याला काही न आवडताही, तरी आपण आपण आनंदात राहतो. जसे संत असतात, ते लहान मुलं असतात, ते एका वेगळ्या आनंदात असतात. आणि अशा प्रकारचा आनंद
हेच परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. वासना भगवंताकडे वळवली की मग अनंताशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून पडत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून जाते. त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला अनंत रूप बनवते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते, म्हणजेच खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवीन असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मी हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना इगो, अहंकार, अभिमान, मीपणा हा जो मोठा प्रॉब्लेम आहे किंवा रोग आपण म्हणू शकतो. तोच आपल्या सगळ्या आनंदाच्या वरती जे विरजण घालतो त्याचं कारणीभूत असतो. आणि त्याच्यावरती आपण एकदा कंट्रोल ठेवला, म्हणजे आपण अहंकाराचा त्याग सोडला, तर आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात शाश्वत आनंद मिळू शकतो. त्यासाठीच नामस्मरण करायचं असतं, त्यासाठीच गुरुकडे जायचं असतं. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जो इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही, म्हणजे सतत नामस्मरण करणे हे सगळ्यात सोपं ऑप्शन आहे. जसं तुकाराम महाराजांनी सतत उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या तोंडात सतत विठ्ठल विठ्ठल हेच नाव असायचं. म्हणजे प्रसागडला गेल्यावरती सुशिरवत ठिकाणी जायला देखील त्या ठिकाणी त्यांच्या तोंडातून फक्त विठ्ठल विठ्ठलच निघायचं. ती जागा जरी खराब असली तरी त्यांना त्याची सवय झाली होती नामस्मरणाची. इतपत आपण त्या नामस्मरणामध्ये इन्व्हॉल्व झालो तर आपल्याला परमनंट आनंद मिळाला कोणतीच गोष्ट घडवू शकत नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचंच नाव संन्यास. म्हणजे कर्म करावं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कर्म असतं आणि ते कर्म करायलाच पाहिजे. तुम्ही संसारात असाल किंवा परमार्थात असाल. पण कर्म करत असताना त्यात कोणत्या प्रकारची आसक्ती न ठेवता, कोणत्या प्रकारची वासना न ठेवता ते देवाच्या इच्छेने होते. त्याचं फळ देखील आपण देवाला दिलं तर त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळणार असो, तो चिरकाल असो, आणि त्यालाच आपण संन्यास म्हणतो. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. संन्यासी किंवा संन्यास म्हणजे भगवे वस्त्र कपडे धारण करून देवाचं नाव म्हणून हिमालयात जाणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थस्थळावरती जाऊन तिकडेच फक्त कायमचं राहणं, याला आपण संन्यास म्हणत नाही. घरी राहून देखील आपण संन्यासी बनू शकतो किंवा आपण संसारात राहून देखील संन्यासी राहू शकतो, जेव्हा आपण आपली वासना, अहंकार, इगो बाजूला ठेवतो, तसं नामस्मरण करतो आणि आपलं सगळं आयुष्य हे चांगल्या गोष्टीसाठी समर्पण करतो. शेवटचं वाक्य, चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो. म्हणजे जेव्हा आपल्याला अगणित आनंद, चिरकाल कायमस्वरूपी आनंद हवा असेल, परमनंट आनंद आनंद हवा असेल, त्या वस्तूच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हाच आपल्याला तो आनंद मिळतो. म्हणजे आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळावं हेच त्याने 146व्या प्रवचनामध्ये आपल्याला सांगितलं. त्या 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्री श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 146व्या दिवसाचं प्रवचनाचं जे वाचन झालं त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा बरोबर दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरण इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री, जय श्रीराम, जय श्रीराम.